जुने दागिने आणा आणि नवे दागिने घेऊन जा, तेही 0% घटमध्ये। त्यात नवे दागिने मिळणार फक्त 6% मेकिंग चार्जेस वर। कुठे? फक्त PM गोल्ड मध्ये। विश्वास, शुद्धता आणि आकर्षक डिझाईन्स सर्व काही एकाच ठिकाणी। PM गोल्ड मध्ये सोनं, चांदी आणि रिअल डायमंड ही मिळणार, तेही हॉलमार्क मध्ये। अंबरनाथ बदलापूर परिसरात तीव्र पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली आहे। आमदार किसन कथोरे यांनी अधिकाऱ्यांना तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश दिलेत। अंबरनाथ तहसील सभागृहात पाणी टंचाई आणि पाणी पुरवठा योजनांवर ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। ही बैठक आमदार किसन कथोरे आणि सुलभा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे। बैठकीत संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित होते। शहरातील विविध भागांमध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाईचा सविस्तर आढावा घेण्यात आला। कोणत्या भागात पाणी पुरवठा कमी आहे, कुठे पाईपलाईनमध्ये बिघाड आहे, तसेच प्रलंबित योजनांची सद्यस्थिती काय आहे यावर यावेळी चर्चा करण्यात आली। ज्या भागांमध्ये पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना कराव्यात। पाईपलाईनमधील गळती आणि बिघाड त्वरित दुरुस्त करून नागरिकांना नियमित पाणी पुरवठा सुरू करावा, असे निर्देश आमदार किसन कथोरे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिलेत। अंबरनाथ तालुक्यामधील ग्रामीण भागातली पाणी पुरवठा योजना कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार आमच्या गायकवाडताई आणि माझ्या मतदारसंघातल्या गावांचे पाणी पुरवठ्याची योजना यासाठी आज संयुक्त बैठक आयोजित केली होती। या बैठकीला आपले तहसीलदार उपस्थित आहेत, गटविकास अधिकारी, पाणी पुरवठा अधिकारी, सर्वच अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच सगळेच आहेत। पाणी टंचाईच्यावर मात करण्यासाठी ज्या योजना दिल्यात या योजना पूर्णत्वास येण्यासाठी जे अडथळे निर्माण झालेत त्याच्यावर कसा मार्ग काढावा यातली सविस्तरपणे चर्चा झाली। येत्या 8 ते 10 दिवसामध्ये बऱ्याचशा योजना ह्या मार्गी लागतील। काही MIDCच्यामुळं, काही MSCBच्यामुळं आणि काही वन विभागाच्यामुळं योजना थांबलेल्या आहेत, त्याच्यावर पण तातडीने निर्णय व्हावा असा एक प्रयत्न आहे आणि नक्कीच त्यातून चांगला मार्ग निघेल। पण नागरिकांना पाणी मिळालं पाहिजे। आमच्या महिलांना खऱ्या अर्थाने देशाच्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे की हर घर नळ, त्या कुठेतरी अडथळ्याला मात करून या योजना पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांचा काही निधी उपलब्ध नसल्यामुळे काही योजना रखडलेल्या आहेत, त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपण घेतलेली आहे। आणि काम पूर्णत्वास नेलं असेल, त्याला पाणी जर त्या गावाला दिलं जाण्याचं 100% खात्री असेल तर त्याला पहिले प्राधान्य देणार आणि त्याला त्याचा निधी उपलब्ध करेल। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, अंबरनाथ।